हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आज मी तुम्हाला कुरडईची रेसिपी दाखवणार आहे आणि कशाच्या कुरडया बनवणार आहे तेही दाखवते. तर अगोदर इथे मी घरामध्ये स्वच्छ धुतलेली ओढणी आहे ना, ती घातलेली आहे. कॉटनची ओढणी आहे ही. तर तीच पैस करून घेत आहे अगोदर. त्याच्यानंतर आता कुरडईला सुरुवात करूया. तर इथे मी तांदळाचे कुरडई करणार आहे. तर तांदूळ मी छान 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत आणि चौथ्या दिवशी वाटून व्यवस्थित असा चिक करून घेतलेला आहे. हे बघा, छान चिक पण खूप छान झाला आहे आपला. आणि इथे पाणी मी ठेवलेलं आहे. एक पातेलं चिक घेतलाय, 2 पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि कलर घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलंय. चला आता याच्यामध्ये चीक आता घालायचं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर इथे मी मुलीला बोलवलं थोडीशी हेल्प करण्यासाठी. मुलगी पण आली कारण चीक घाटायचा होता ना व्यवस्थित, त्याच्यासाठी. तर तिने छान एक सारखी धार अशी घालत होती आणि मी हळूहळू चीक घोटायला घेतलेला आहे. हळूहळूच घोटायचा आणि गॅस मी कमी केलेला आहे. फुलवर ठेवायचं नाही. जर फुलवर ठेवलं तर चीक खूप लवकर घट्ट होतं आणि आपल्याला घाटता पण येत नाही आणि गुठळ्या पण होतात. त्याच्यासाठी एकसारखं हाताने व्यवस्थित आपल्याला ढवळत राहायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये. बघू शकता तुम्ही, मी एकाच डायरेक्शनमध्ये हलवत आहे व्यवस्थित आणि मुलीनं पण व्यवस्थित एकच अशी धार व्यवस्थित टाकलेली आहे. तर हेच चीक आता मी हे ढवळून घेत आहे व्यवस्थित. मी पण अगोदर मला पण येत नव्हते कुरडई वगैरे, पापड वगैरे काहीच. तर आमच्या मामी आहेत विदर्भाच्या, मी त्यांच्याकडूनच शिकले. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी त्यांच्याकडून पापड शिकलेली आहे. त्यांनी खूप छान मला पापड बनवायचं शिकवलं आहे. पळीपापड्या पण शिकवल्या आहे, कुरडया पण शिकवल्या, साबुदाण्याचे पापड पण शिकवलेले आहेत भरपूर असे. आणि उन्हाळ्यामध्ये खूप आम्ही एकमेकीच्या मदतीने भरपूर असे पापड पण बनवलेले आहेत. तर आता इथे सोबत कोणी नाही आहे करू लागायला. तर आता हेल्प घेतली मी माझ्या मुलीची आणि ते बघा एकसारखं व्यवस्थित मी ढवळत आहे. एक भरपूर होता, त्याच्यासाठी मी थोडे करूनच पापड बनवत आहे. कारण का तर चीक एकदाच घोटला ना तर पापड घालायला पण खूप परेशानी होते. जर 2-3 असतील ना पापड करू लागायला तर लवकर होईल. मी आणि माझी मुलगीच होते, आम्ही दोघीजणी. त्याच्यासाठी मी थोडं करूनच इथे चीक घाटून घेत आहे. थोडंसं पातळ वाटत होतं, त्याच्यासाठी मी परत याच्यामध्ये चीक घातला आहे आणि व्यवस्थित घाटून घेत आहे. तर गुठळ्या कुठेही झालेल्या नाही आहेत. जसं आपण चीक व्यवस्थित घाटू ना तर गुठळ्या बिलकुल होत नाहीत आणि व्यवस्थित चीकही घातला जातो. त्याच्यासाठी इथे मी थोडंसं कलर घालून बनवत आहे. अगोदर मी ऑरेंज कलर घातलेला आहे आणि त्यालाच चिकाला व्यवस्थित घाटून घेत आहे. घाट घालण्यासाठी इथे 10 ते 15 मिनटं लागलेली आहेत मला. तरीही मी इथे केटल दिसत आहे तुम्हाला गरम पाण्याची, मी त्याचंच पाणी यूज केलेलं आहे. गरम पाणी करूनच घातलं आहे, म्हणूनच चीक घाटायला थोडंसं इझी झालं आणि गॅसची पण खूप बचत झाली. कारण गरम पाणी घातलं होतं, लगेच उकळी आल्याच्यानंतर परत हे चीक घालून आता हे घाट घेत आहे मी. तर व्यवस्थित त्याला घाटून घ्यायचं आहे एक 10 ते 15 मिनटं, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला जाईल आणि मस्त अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत चीक बनवताना. खूप छान वाटते. मलाही पापड आवडतात करायलाही आवडतात आणि खायलाही आवडतात. आणि माझ्या मुलांना पण मिस्टरांना पण पापड आवडतात खाण्यासाठी. ऑलमोस्ट सर्वांनाच आवडतात पापड. डाळ भात वगैरे केलं ना त्याच्यासोबत खाण्यासाठी किंवा पुरणपोळीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतात पापड. घरगुती केल्यानं आणखीन छान. तर इथे मी तेच केलं आहे, तांदळाचं चीक करूनच केले आहे. कसं करायचं, तांदूळ 3 दिवस भिजत घालायचे आणि त्याचं पाणी सकाळी पण स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला आणि परत संध्याकाळी पण स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण त्याचा वास येतो, ते वास येऊ नये म्हणूनच आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुवून परत त्याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी
मस्त चिक संध्याकाळी बारीक करून घ्यायचा मिक्सरला आणि डबल चाळणी असते ना ती मोठी चाळणी, त्या चाळणीने चिक व्यवस्थित गाळून घ्यायचा. जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही कपड्याने पण 2 ते 3 वेळेस चाळून घेतलं तरीही चालेल. त्याचा चोथा भरपूर राहतो तांदळाचा, तो फेकून द्यायचा आणि आपल्याला हा चिकच घ्यायचा आहे. तर त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं, कारण जर तांदळाचे दाणे वगैरे आले ना तर ते खरबड लागतं, व्यवस्थित लागत नाही आणि चिक पण आपला व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी. तर इथे झालेला आहे चिक घाटण्याची प्रोसेस. इथे पीठ आपलं छान घाटून झालेलं आहे रेडी. हे बघा किती छान चकाकी आलेली आहे, एकदम मस्त. चला आता कुरडया करून घेते. इथे मी घेतलेला आहे चिकनला आणि सोऱ्याला इथे थोडंसं तेल लावून मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर घातलेलं आहे. आणि सोऱ्या माझा भरपूर पोळत होता, कारण बॅटर पण खूप गरम होतं आणि स्टीलचा सोऱ्या आहे. तर माझा सोऱ्या थोडा वेगळा आहे, या पद्धतीचा तुम्ही नका घेऊ, कारण पापड आपण जेव्हा घालतो ना तेव्हा खूप पोळत होतं. दाबायचा सोऱ्या असतो ना तो खूप छान म्हणजे पोळतही नाही आणि लवकर पापड होतात. तर तेच तुम्ही घ्या. तर मीही तेच मागवणार होते माझ्या सासूबाईकडून, माझ्याकडे होता म्हणून हा मी यूज केला, पण फार पोळत होता. तर तुम्ही हा यूज करू नका प्लीज. नॉर्मल थंड असलेलं बॅटरला ठीक आहे, पण गरम बॅटरला हा सोऱ्या खूप चरचर हात भाजत होते. त्याच्यानंतर मी छान कॉटनचा कपडा घेतला आणि नंतर ते पापड मी घातलेले आहेत. बघू शकता पोळत होतं मला खूप, ते व्यवस्थित त्याचं ढक्कन पण लावता येत नव्हतं. मग नंतर मी कॉटनचा कपडा घेतला आणि मग व्यवस्थित टाकून आता कुरडया घालणार आहे. आणि कुरडया मी घरामध्येच वाळू घातल्या होत्या, कारण छत आहे वर पण खूप घाण आहे, स्वच्छ नाही काही नाही त्याच्यासाठी. मग मी वर घातल्या नाही, फक्त असं घरामध्ये घातलं तरीही एका दिवसामध्ये छान आपल्या कुरडया वाळल्या जातात, कारण फॅन तर असतंच आणि ऊन पण कसं आहे आणि गरमी पण भरपूर होत आहे. तर एका दिवसामध्ये आपल्या कुरडया छान वाळतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या काढून वाळू घातल्या उन्हाला तरीही आपल्या कुरडया 2 दिवसामध्ये रेडी होतात. तर चला इथे मी त्या कुरडया घालून घेत आहे व्यवस्थित. बघा येल्लोवर येल्लो काही कलर दिसतच नाही आहे बरोबर, पण कुरडया पण आपल्या छान झालेल्या आहेत, व्यवस्थित पडत आहे कुरडई पण. चला तर आता हे पूर्ण मी कुरडया व्यवस्थित टाकून घेते. आणि इथे मला माझ्या मुलीने, छोट्या मुलीने, मोठ्या मुलीने आणि मुलानेही हेल्प केली. बघा किती सुंदर डिझाईन पण आलेली आहे आणि कलर पण छान वाटत. ओढणीवरती येल्लो आपले कुरडया टाकलेल्या आहेत. तर चला आता, तर इथे दुसऱ्या पातेल्यात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि चिक पण घेतला आहे. आता वाईटच करणार आहे. चला आता हे पण घाटून घेते. आणलेला आहे चिक, छान झालेला आहे आपला हा, हे बघा. आणि कुरडया पण छान टाकलेल्या आहेत. आता वाईटमध्येच घालणार आहे मी. चला आता हे टाकून घेते. तर हे बघा व्हाईटवाल्या पण झाल्या आहेत घालून. आता आणखीन एक थोडंसं राहिलेलं आहे बॅटर, ते पण करून घेते. तर हे दुसऱ्या दिवशीचं आहे, कारण मी दुपारी घातल्या होत्या कुरडया आणि ह्या सकाळी बघा किती छान व्यवस्थित वाळल्या आहेत. थोड्याशा ओल्या आहेत, जिथे जिथे जाड झालेली आहे ना तिथेच ओली आहे आणि बाजूची बघा पूर्ण वाळलेली आहे पातळ टाकल्यामुळं. तर खूप छान झाले आहेत आपल्या कुरडया. आता चला याला थोडंसं पाणी लावून आपल्याला काढायचं आहे, कारण कॉटनचा कपडा आहे. तर इथे बघा आपले पापड छान वाळले आहे. तर आता हे काढून प्लेटमध्ये ठेवते. मस्तपैकी छान वाळलेले आहेत. हे घरातच मी सुकवून घेतलेले आहेत. तर हा पापड काढताना काय करायचं, कारण हा कॉटनच्या ओढणीवरती मी घातलेला आहे. प्लास्टिकवर जर घातला असेल तर लवकर निघतो, काढता येतो, पण कॉटनच्या कपड्यावरती काढता येत नाही, कारण
चिटकून बसतं ना, तर त्याच्यासाठी काय करायचं आपण, असं पाणी घ्यायचं आणि त्याला थोडंसं ओलं करायचं पापडला, म्हणजे कपडा ओला झाल्याच्या नंतर पापड आपोआप निघून जाईल. एवढं आहे की फक्त पापड आपल्याला फोडायचं आहे. ओलं केलेलं आहे आणि हा फक्त कपडा आपल्याला क्रॉस करायचा आहे. बघा पापड किती छान निघलेला आहे, हे बघा. चला आता हे पापड मी पूर्ण काढून घेते. बघा हे मुलीला छान मी पाणी टाकून दिलेलं आहे, तर मस्त प्रेस करत आहे. आणि हे बघा किती छान आपले, आता हे थोडेसे ओले आहेत ते उद्या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण कडक आणि वर्षभर टिकणारे आपले पापड तयार होतात. सॉरी, पापड नाही, कुरडया. किती छान छान काढायला छान निघालेत ना, मस्त. होय ते आवडायले करायला तुला? ओके, ठीक आहे, काढ. तर हेल्प करत आहे मुलगी. बघा असं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोड्याफार जे जाड घातल्या होत्या ना, त्या थोड्याशा ओल्या आहेत. तर उद्या उन्हाला ठेवलं ना तर पूर्ण वाळून जातात एकदम छान आणि खूप सुंदर झालेल्या आहेत कुरडया. फक्त थोडासा आकार वेगळा वेगळा झाला कारण थोडीशी मुलांनी पण हेल्प केली, तर छानच झाल्या. मग नंतर छान वाळल्याच्या नंतर ह्याही तळवून दाखवते मी. आता कुरडया ठेवते उन्हाला. ऊन पण छान आलेलं आहे. हे बघा, तर मस्त आता हे उन्हाला ठेवलेले आहेत. छान वाळल्यात, पण जर छान उन्हामध्ये ठेवल्या ना तर वर्षभर टिकण्यासाठी छान असतं, त्याच्यासाठी इथे उन्हाला ठेवले आहे. बघा हे थोडे शवले आहेत. आज उन्हामध्ये ठेवलं ना पूर्ण वाळून जातात आणि कलर पण किती सुंदर दिसत आहे बघा. ऑरेंज आणि व्हाईटमध्ये केल्या. ग्रीन माझ्याकडे नव्हता, रेड पण नव्हता, फक्त ऑरेंज आणि व्हाईटमध्येच मी बनवले आहेत. तुमच्याकडे ग्रीन आणि रेड पण असेल तर तुम्ही घालून बनवू शकता. चला आता हे वाळवून घेते. हे कुरडया आपल्या मस्त वाळून झालेल्या आहेत, रेडी. बघू शकता मस्त वाळ्या. त्याला मी 2 दिवस उन्हात वाळवून घेतले आहेत व्यवस्थित. चला आता तळवून दाखवते. आणि इथे मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई, कुरडई भाजण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. तर गॅस मी पेटवला आहे आणि कुरडया पण आपल्या खूप छान झाल्यात. बघा कलर पण खूप सुंदर दिसत आहे. पण छान गरम झाले. गॅस कमी करते मी. आत्ता घालूया कुरडई. इथे आपल्या कुरडया बघा
फ्राय करून तयार आहेत. किती सुंदर झालेल्या आहेत. कलर पण खूप छान दिसत आहे आणि एकदम दुप्पट फुललेल्या आहेत कुरडया. बघू शकता वाळलेली कुरडई आणि फ्राय केलेली कुरडई तुम्हाला फरक तर दिसतच असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक इंस्टालाही फॉलो करायला विसरू नका. चला तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी घेऊन येत राहील चॅनलवरती. बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तांदळाची इथे कुरडई खूप छान झालेली आहे. चिक पण खूप छान झाला होता. त्याच्यामुळं कुरडया पण खूप छान झालेल्या आहे. तर बघा दाखवते आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आपले कुरडया. एकदम छान झाल्यात फ्राय. चला तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.